नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या आदर्श व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे. आपण शिकत आहोत इंग्लिश ग्रामर आणि या इंग्लिश ग्रामरमध्ये आपला एक घटक कंप्लीट झाला होता. कोणता घटक कंप्लीट झाला होता? क्लॉज नावाचा टॉपिक आपण पाहिला होता. बरं, या क्लॉजचा शेवट करत असताना काही वाक्य आपल्याला सोडायची आणि ते वाक्य सर्वतः फसवी आहेत. असे फसवे वाक्य आले तरी आपल्याला आपली क्लुप्ती, आपली युक्ती आणि आपण जी संकल्पना समजून घेतलेली ते 100% कशी उपयोगाला येते हे आपल्याला इथे एवढे 18 जादूचे वाक्य आहेत. तेवढे सोडले की तुमच्या लक्षात येईल की क्लॉज काहीच नाही. क्लॉज एका क्षणामध्ये मी क्लॉज ओळखू शकतो, त्याचा प्रकार ओळखू शकतो आणि पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतो. बरं, यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची. कुठली गोष्ट आहे तर मला दिवसभरात खरं तर फोन घ्यायला आता वेळ नसतो, तरी मी मॅक्सिमम फोन घेऊन बऱ्याच जणांच्या मेसेजला सुद्धा कामाची जर असतील तर रिप्लाय देत असतो. पण गेल्या 32 ते 33 दिवसापासून या TTच्या कोर्समध्ये आम्ही 24 तास काम करत आहोत. हे मी का सांगतोय? मला माझी स्तुती किंवा माझी जाहिरात करणं हा माझा हेतू नाही, पण अनेक भगिनींचे, अनेक बंधूंचे फोन येतात की सर एकच महिना राहिला अभ्यास होईल का? सर एकच महिना राहिला आता कसं होईल? किती सोपा उपाय. एकच महिना राहिला जर टेन्शन मुक्त व्हायचं असेल तर परीक्षेच देऊ नका ना, फॉर्मच भरू नका ना. सोपं आहे की नाही? पण तसं नाही. फॉर्म भरायचं आहे आपल्याला, परीक्षा द्यायची. मग जर फॉर्म भरायचं आहे, परीक्षा द्यायची. परीक्षा कशाला द्यायची? आपल्याला नोकरी मिळवायची का? आपल्याला नोकरी मिळवायची. मग नोकरी मिळवणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? चांगली आहे की नाही? मग टेन्शन कशाला घ्यायचं? कामाचं नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा. 24 तासापैकी मॅक्सिमम तुम्ही किती देऊ शकता? काम काय करायचं हे ठरवा. किती विषयांचा अभ्यास करायचं हे ठरवा. कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचं हे ठरवा. आपले बलस्थान, आपली कमजोरी हे निश्चित करा. 1 महिना म्हणजे पुष्कळ आहे. खूप मोठ्या मोठ्या युद्धांचं नियोजन 2-2 दिवसांमध्ये अगोदर केलेलं आहे आणि युद्ध जिंकलेले आहे. हे तर 1 महिन्यानंतर येणारी परीक्षा आहे. मी हेच सांगतोय की तुम्ही अशा पद्धतीचं नियोजन करा. मी 12 तास ऑफलाईनच्या बॅचेस चालू आणि 12 तास ऑनलाईनच्या. गेल्या 32 ते 33 दिवसापासून आम्ही 24 तासापैकी कधी 1 तास, कधी 2 तास झोपा घेतोय. 2 तास झोपतोय फक्त, तेही बसल्या बसल्या टेबलवर झोप येते. इतकं काम चालू आहे. पण आम्हाला माहिती आहे की अजून 1 महिन्यानंतर, 1 महिना गेला, अजून 1 महिन्यानंतर महाराष्ट्रात नंबर 1 रिझल्ट आम्ही देऊ शकतो. कष्टाचा एक तुमचा रिझल्ट लागला की आम्हाला आनंद होणार आहे. आमच्या 2 महिन्याच्या कष्टाचं चीज होणार आहे. जर आम्ही तुमच्या रिझल्टसाठी, आम्ही तुमच्या आनंदासाठी जर एवढं करत असेल तर तुम्ही तुमच्या आनंदासाठी, तुम्ही तुमच्या रिझल्टसाठी फोकस करा. की काही गोष्टी बाजूला सरा. व्हॉट्सॲप, फेसबुक ह्याच्या मनोरंजनाच्या, टाइमपासच्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा. आता युद्ध जवळ आलेलं आहे आणि म्हणून नियोजन करा आणि यशस्वी व्हा. कामाची काळजी करू नका, फक्त काळजीनं काम करा. यश तुमचंच आहे, यश मिळणारच आहे. सोडूया एक जादूचे 18 वाक्य. जादूचे 18 वाक्य काय आहे पहा, तर आपल्याला क्लॉज ओळखायला सांगितलं आहे. तो नाउन क्लॉज आहे, तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का ॲडव्हर्ब क्लॉज आहे हे आपल्याला ओळखायचं. मग हे ओळखण्यासाठी अगोदर तुम्हाला मेन क्लॉज कोणता, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता हे यायला पाहिजे. हे त्याचा बेस आहे. आणि मग त्याच्यानंतर आता आपण ते शिकलोय, त्याच्यामुळे मी हे गृहीत धरतो की तुम्हाला मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज ओळखता येतोय. आता फक्त आपल्याला तो जो सबऑर्डिनेट क्लॉज दिलाय तो कोणत्या प्रकारचा आहे, तो नाउन क्लॉज आहे का, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, ॲडव्हर्ब क्लॉज आहे हे आपल्याला ओळखायचंय. आणि याच्यासाठी आपण शिकलेल्या क्लुप्त्या, या फसव्या वाक्यांना कशा लागू पडतात हे आपण पाहूया. काय तर आपलं असं ठरलं होतं. काय ठरलं होतं? नाउन क्लॉज जर आपल्याला ओळखायचा असेल तर आपण व्हॉटने मेन क्लॉजला प्रश्न विचारतो.
आणि जर मेन क्लॉजने आपल्याला बरोबर उत्तर दिलं आणि जे उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज आलंय तर तो सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे. एवढी आपली एकच क्लुप्ती कामाची. याच्यानंतर दुसरी क्लुप्ती आपण पाहिली काय की जेव्हा आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, तेव्हा सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आलेलं असतं. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जेव्हा नाउन आलेलं असतं, नाम आलेलं असतं, तेव्हा तो सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ही एक क्लुप्ती आपल्यासाठी कामाची. याच्यानंतर तिसरी क्लुप्ती काय, जेव्हा आपल्याला ॲडव्हर्ब क्लॉज ओळखायचा आहे, ॲडव्हर्ब, तेव्हा आपण मेन क्लॉजला व्हेन, वेअर, व्हाय आणि हाऊ, व्हेन, वेअर, व्हाय आणि हाऊ याने प्रश्न विचारतो. आणि यानं प्रश्न विचारल्यानंतर जर आपल्याला उत्तर सबऑर्डिनेट क्लॉज येत असेल तर तो सबऑर्डिनेट क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज आहे असं समजायचं. बस एवढी क्लुप्ती आपल्याकडे. कुठलं बी वाक्य येऊ द्या, एवढी क्लुप्ती आपल्या डोक्यामध्ये असली की क्लॉजमध्ये पैकीच्या पैकी मार्क. आणि ज्याला क्लॉजमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स पडतात त्याला इंग्लिश ग्रामरमध्ये अवघड टॉपिक आहे कुठला. आपण मुद्दाम सुरुवातच अशी केली, क्लॉज पासून सुरुवात केली, सर्वात कसं अनेक जण म्हणते शेवटी घ्या समजत नाही. मी पहिल्यांदाच घेऊन समजायला लागले. साऱ्या महाराष्ट्रातले माझे शिक्षक बंधू आणि भगिनी समाधानी समजायला लागले की सर पहिल्यांदा क्लॉज असं समजलं. हायच नाही त्याच्यात, हायच नाही काही, फक्त आपल्या पुढे तो बाऊ झाला होता. काय त्याच्यामध्ये एकदम सोपं आहे. आता हे जादूची वाक्य आपण सोडवायला सुरुवात करायची आणि हे वाक्य सोडवत असताना आपल्याला एवढीच क्लुप्ती लक्षात ठेवायची. नाउन क्लॉज ओळखायचा असेल, मेन क्लॉजला व्हॉटने प्रश्न विचारा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायचा असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आहे का हे चेक करा. आणि ॲडव्हर्ब क्लॉज जर ओळखायचा असेल तर त्याला व्हेन, वेअर, व्हाय आणि हाऊने प्रश्न विचारा. चला सुरुवात करूया. पहिलं सेंटेन्स काय, आय नो वेअर ही लिव्स. वाक्य आहे आय नो वेअर ही लिव्स. या वाक्यामध्ये आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज सापडलेला आहे, व्हेअर ही लिव्स. बर, मग हा व्हेअर ही लिव्स हा कुठल्या प्रकारचा क्लॉज आहे हे आपल्याला पाहायचंय. तर याच्यामध्ये आपण सहज चेक करूया हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आपली क्लुप्ती आता दुसरं आपलं भानगडीत पडायचं नाही, आपली क्लुप्ती वापरायची. ॲडजेक्टिव्ह क्लॉज चेक करायचा आहे तर आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आलेलं पाहिजे. नाउन आलेलं नाही, संपला विषय. आपण आता चेक करणारच नाही. मग आपण ॲडव्हर्ब क्लॉज चेक करूया. ॲडव्हर्बमध्ये व्हेन, वेअर, व्हाय आणि हाऊने त्याला उत्तर मिळतंय. इथं व्हेअर दिले म्हणून डायरेक्ट व्हेअरने प्रश्न विचारायचा. व्हेअर आलं व्हेअरने प्रश्न विचारायचा, व्हेन आलं व्हेनने प्रश्न विचारायचा, म्हणजे आपला वेळ वाचतो. मग आपण काय करू, आय नो या मेन क्लॉजला आपण व्हेअरनेच प्रश्न विचारू. आय नो मला माहिती आहे, व्हेअर कोठे, आय नो मला माहिती आहे. आणि मग प्रश्न आपण काय प्रश्न विचारतो, कोठे. उत्तर येतंय का नाही येत, उत्तर येतंय का नाही येत. मग आपण आता शेवटचा नाउन क्लॉज आहे का चेक करू. आय नो काय, आय नोचा अर्थ काय, मला माहिती आहे. आपण त्याला विचारतोय व्हॉट, काय माहिती आहे, तर त्याचं उत्तर मिळतंय व्हेअर ही लिव्स, तो कोठे राहतो. उत्तर मिळालं, आन्सर फायनल झालं आपलं नाउन क्लॉज झाला. नाउन क्लॉज फायनल झालं. काय क्लुप्ती आहे बघा. आता तुम्हाला सोडवायचं. आता पुढचं वाक्य हे तुम्ही सोडवणार आहात. मग हे सोडवत असताना तुम्ही पॉज करा आणि हा व्हिडिओ पॉज करून बघा. आता तुम्हाला येतंय का, 100% येणार, याच्यामध्ये काहीच नाही. मग पाहूया आपण, तुम्ही सोडवायचं. अरे हा हेच वाक्य राहिलं. आता या जादुई वाक्य तुम्ही म्हणा, हे जादुई वाक्य म्हणजे काय. इथं व्हेअर ही लिव्स हे सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला सापडलं, बरोबर. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये वेअर ही लिव्स हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. हा इथं सबऑर्डिनेट क्लॉज, अरे ते बी सबऑर्डिनेट क्लॉज सेम आहे, इथंही सेम आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा वेअर ही लिव्स हा तिसऱ्या वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज. तिन्हीकडे सेम सबऑर्डिनेट क्लॉज आहे, तिन्हीकडे. म्हणून आपल्याला वाटणार हा नाउन क्लॉज म्हणजे हा बी नाउन क्लॉज असन आणि हाही नाउन क्लॉज असन. तर पाहूया दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य की हे नाउन क्लॉजच आहे का. आय नो द प्लेस, आय नो द प्लेस, मला ते ठिकाण माहिती आहे, मला ते ठिकाण माहिती आहे, असा मेन क्लॉजचा अर्थ होतोय. मग मी आता त्याला प्रश्न विचारतो, काय काय, आय नो द प्लेस काय.
असा प्रश्न विचारल्यानंतर वेअर ही लिव्स, तो कोठे राहतो. उत्तर जरा क्लिअर वाटत नाही. उत्तर जरा क्लिअर वाटत नाही. नाउन क्लॉज वाटत नाहीये. आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉजची क्लुप्ती वापरू. हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. याच्या अगोदर आलेलं जे वाक्य आहे, शब्द जो आहे द प्लेस, अरे नाम आले. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आले, संपलं. आम्ही वाचितच बसणार नाही. इथं आलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. याचं उत्तर आलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आहे की नाही सोपं. चला आता तिसरं वाक्य बघूया. यू गो वेअर ही लिव्स. आपण काय नाही प्रश्न विचारू. नाउन क्लॉज आहे का. यू गो, तू जा. आपण म्हणू काय. वेअर ही लिव्स, तो जेथे राहतो तेथे. उत्तर येते का. यू गो, ते म्हणतो तू जा. आणि हा म्हणतो काय, ते म्हणतो बाहेर या. जातो कधी येऊ या कधी. उत्तर नाही, नाउन नाही. मग आपण बघूया. नाव, इथं नाउन क्लॉज नाही, पण या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आले का, नाम आले का. नाही, क्रियापद आले म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज बी नाही, नाउन क्लॉज बी नाही, ऍडजेक्टिव्ह क्लॉज बी नाही. उरला ऍडव्हर्ब. तर मी चेक करूया आपण कसं ऍडव्हर्ब आहे. यू गो, इथं व्हेअर हे कंजंक्शन आलंय ना. आपण व्हेअरनेच प्रश्न विचारू. यू गो, कोठे. व्हेअर, कोठे जायचंय. वेअर ही लिव्स, जेथे तो राहतो तेथे. ठिकाण बोध होतोय. संपला विषय. याचं उत्तर आलं ऍडव्हर्ब क्लॉज. 3 वाक्य सोडले. 3 वाक्य सोडले. सेम सबऑर्डिनेट क्लॉज होता, सेम सबऑर्डिनेट क्लॉज वाक्य होतं, तरीही आपण सोडलं. आता आपण पुढे पहा. हे वाक्य पॉज करा. व्हिडिओ पॉज करायचा आणि तुम्ही सोडवायचं. बघा तुमचं बरोबर येतं का. आपलं तेवढंच मंत्र वापरायचं. नाउन क्लॉज असेल तर कायचं उत्तर मिळतं. ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन असतं. आणि ऍडव्हर्ब क्लॉज असेल तर व्हेन, वेअर, वाय आणि हाऊच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. चला ठीक आहे, सोडवलं. आता मी सोडून दाखवतो. पाहूया आपण. पहिला सबऑर्डिनेट क्लॉज आहे दॅट ही प्लेड विथ देम. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे. दॅट ही प्लेड विथ देम. अरे सेम. तिसऱ्या सबऑर्डिनेट क्लॉज तिसरं काय. दॅट ही प्लेड विथ देम. सेम. 3ही वाक्यामध्ये सेम टू सेम सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग एकच प्रकारचे का. नाउन 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 किंवा ऍडजेक्टिव्ह 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 किंवा ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब. चेक करू. पहिलं वाक्य. मग आपल्याला एकदम सोपं जायचं. वेळ कमी वाचतो. टपकन क्रमाने सुरू करायचं. नाउन क्लॉज आहे का. नाउन क्लॉज आहे का. वी बिलीव्ड, आम्ही विश्वास ठेवतो. वी बिलीव्ड, विश्वास ठेवतो. काय काय तर दॅट ही प्लेड विथ देम, तो त्यांच्या बरोबर खेळला. तो त्यांच्या बरोबर खेळला याचा विश्वास यांनी ठेवलेला आहे. कायचं उत्तर आपल्याला मिळतंय आणि कायचं उत्तर मिळाल्यामुळं आपण याला नाउन क्लॉज म्हणणार आहे. नाउन क्लॉज. कधी कधी एखाद्या वेळेस तुम्हाला कायचं उत्तर मिळालं नाही आणि मग तुमचं जरा कन्फ्युजन व्हायला लागलं तर चेक करा. उरलेले 2 प्रकार आहेत का. चेक करा. कसं चेक करायचं. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आले का. नाही. इथं व्हर्ब आहे, क्रियापद आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह नाही. ऍडजेक्टिव्ह नाही. आता आपण ऍडव्हर्ब चेक करू. मग आहे का. ऍडव्हर्ब चेक कसं करायचं. व्हेनने प्रश्न विचारू. वी बिलीव्ड, केव्हा. आम्ही विश्वास ठेवतो केव्हा. दॅट ही प्लेड विथ देम, नाही उत्तर येत. व्हेअरने प्रश्न विचारू. वी बिलीव्ड, आम्ही विश्वास ठेवला. कोठे. खिशात. नाही, त्याचं बी उत्तर मिळत नाही. हाव, आम्ही विश्वास ठेवला. कसा ठेवला. नाही, त्याचं बी नाही उत्तर मिळत. कसा ठेवला. तर अशा रीतीने कसा नाही, केव्हा नाही, कोठेनी नाही, का नाही. बघूया. वी बिलीव्ड, का विश्वास ठेवला. तर तसं अजिबात नाही. तर काय विश्वास ठेवला याचंच उत्तर मिळतंय. कायचं उत्तर. दॅट ही प्लेड विथ देम, की तो त्यांच्या बरोबर खेळला. म्हणून इथं याचं उत्तर आलं नाउन क्लॉज. आता पहा 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स आपण सोडूया. 5व्या क्रमांकाचं सेंटेन्स. वी लाईक द गेम दॅट ही प्लेड विथ देम. वी लाईक द गेम दॅट ही प्लेड विथ देम अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला सापडलेला आहे आणि या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आलंय. इथं डोळे झाकून आम्ही लिहिणार ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नाउन आलंय. वी लाईक द गेम. द गेम
या नामाबद्दल इथं पुढचं वाक्य माहिती सांगतंय आणि पुढचं वाक्य काय माहिती सांगतंय, दॅट ही प्लेड विथ देम, की तो त्यांच्या बरोबर खेळला तो गेम, तो खेळ. तर या नामाबद्दल पुढची माहिती मिळते. दॅट्स वाय ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता तिसरं वाक्य पाहूया. वी आर हॅपी दॅट ही प्लेड विथ देम. मेन क्लॉज आहे वी आर हॅपी. मेन क्लॉज आहे वी आर हॅपी. त्यांना आपण जर प्रश्न विचारला वाय यू आर हॅपी, का आनंदी आहोत, वी आर हॅपी, का आनंदी आहोत, दॅट ही प्लेड विथ देम. कारण काय, तर तो त्यांच्या बरोबर खेळला, तो त्यांच्या बरोबर खेळला. अशा रीतीनं इथं वायचं उत्तर मिळतंय, इथं वायचं उत्तर मिळतंय आणि त्याच्यामुळं हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब बघा, हा नाऊन सापडतोय का, वी आर हॅपी, वी आर हॅपी. आणि आपण प्रश्न विचारू काय, आम्ही आनंदी आहोत असं म्हणतोय, आणि काय उत्तर मिळतंय का पुढचं, नाही, उत्तर मिळत नाही. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का चेक करू, की या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाऊन आलाय का, नाही आला. बरोबर, ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही, ॲडव्हर्ब क्लॉज आहे. अशा रीतीनं हे 6 वाक्य सुद्धा सोडले. याच्यानंतर पुढचं वाक्य पुन्हा एकदा पॉज करा, आता सोडा. पैकीच्या पैकी 3चे 3 तुमच्या बरोबर यायला पाहिजे, एक बी चुकायला नाही पाहिजे. हे सगळं शिकलोय आपण आणि एंडिंगला आपण टेस्ट घेतोय की कन्फ्युजनचे किती बी कन्फ्युजनचे वाक्य आले, किती बी अवघड वाक्य आले, तरीही आम्हाला ते येणारच. पहा इथं काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आय कांट अंडरस्टँड व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली, व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली. चला याच्यानंतर दुसरं, आय नो द टाइम व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली. इथं सुद्धा सेम सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तिसरं, डोंट मीट हिम व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली, म्हणजे इथं सुद्धा सेम सेंटेन्स आहे, सेम. तीनही सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य सारखंच दिसतंय, सेम वर्ड्स आहेत, सेम स्ट्रक्चर आहे. मग एकाच प्रकारचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे का, चेक करू, चेक करू. आता उलट चेक करू, काय त्याला फरक पडतोय. पहा, डोंट मीट हिम हा नाउन क्लॉज आहे का, चेक करायचा. अगोदर ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा चेक करायला एकदम सोपं जाणार. कसं चेक करायचं, डोंट मीट हिम सबऑर्डिनेट क्लॉज हा आलाय, याच्या अगोदर नाउन आलाय का, नाही, नाम आलंय का, नाही. ओके, नाउन नाही आलं, नाम नाही आलं, मग याचाच अर्थ ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही. आपण आता नाउन क्लॉज आहे का चेक करू. डोंट मीट हिम, त्याला भेटू नको, काय त्याला भेटू नको, कायचं उत्तर मिळतं का, व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली, जेव्हा तो विचित्र सारखा वागतो, नाही उत्तर मिळत, कायचंही उत्तर मिळत नाही. झालं ॲडजेक्टिव्ह क्लॉज बी सापडला नाही, नाउन क्लॉज बी सापडला नाही, राहिला ॲडव्हर्ब. तरी आपण ओळखणार कसा, डोंट मीट हिम. इथं व्हेन आलंय, कंजंक्शन व्हेन आहे, म्हणून आपण व्हेननेच प्रश्न विचारू, आपला वेळ वाचन. डोंट मीट हिम, त्याला केव्हा भेटू नको, केव्हा, जेव्हा तो विचित्रासारखा वागत असेल, जेव्हा तो विचित्रासारखा वागतो, म्हणजेच उत्तर मिळालं. हे झालं ॲडव्हर्ब क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज. आता आपण दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य चेक करूया. आय नो द टाइम व्हेन ही बिहेव्स. या दुसऱ्या वाक्याच्या इथं सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आलंय बघा, द टाइम नाउन आलंय, आणि म्हणून इथं उत्तर सापडलं की आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. उत्तर सापडलं आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. बर, आता 7व्या क्रमांकाचं वाक्य आपल्याला सोडवायचं. 7व्या क्रमांकाचं पहा, आय कांट अंडरस्टँड व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली. आय कांट अंडरस्टँड, नाउन तर नाही आहे सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर, म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही. मग आपण नाउन क्लॉज एका चेक करू. आय कांट अंडरस्टँड, मला समजत नाहीये, काय समजत नाहीये. व्हेन ही बिहेव्स स्ट्रेंजली, केव्हा तो विचित्र सारखा वागतो, तो केव्हा विचित्र सारखा वागतो हे मला कळत नाही, कायचं उत्तर मिळालं. दॅट्स वाय इट्स अ नाउन क्लॉज. नाउन क्लॉज आहे का नाही, सोपं बघा बरं, किती सोपं आहे. इतके सेम टू सेम सबऑर्डिनेट क्लॉज आले तरी तुम्हाला ओळखता यायला लागलं, आणि त्याच्यामुळे क्लॉज आपला एकदम परफेक्ट झाला समजायचं. चला पुढचं वाक्य सोडवायचं.
पुढचं वाक्य काय बघा, पुढचं वाक्य वी कांट गेस व्हेन यू लाईक टू लिव्ह. We can't guess where you like to live, subordinate clause. या वाक्यात काय, we can't guess the place where you like to live. इथे सेम सबऑर्डिनेट क्लॉज. खाली we can go where you like to live. तीनही सेंटेन्स मध्ये सेम सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग कोणता प्रकार आहे? पहिल्या 10व्या क्रमांकाला बघा, we can't guess, आपण अंदाज करू शकत नाही. काय बघू ना, चेक करून नाउन क्लॉज आहे का? काय अंदाज करू शकत नाही? where you like to live, तुला कुठं राहायला आवडेल, तुला कुठं राहायला आवडेल याचा अंदाज मी करू शकत नाही, आम्ही करू शकत नाही. उत्तर मिळालं की, उत्तर मिळालं म्हणजे मग नाउन क्लॉज संपला विषय, नाउन क्लॉज. आता दुसरं बघूया, वी कांट गेस द प्लेस, वी कांट गेस द प्लेस, आणि मग त्याच्या पुढे सबऑर्डिनेट क्लॉज सुरू झालाय. या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आलं की द प्लेस, संपलं. आम्ही वाचतच नाही काही, उत्तर आलं ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आन्सर इज अन ऍडजेक्टिव्ह क्लॉज. त्याच्यानंतर 12व्या क्रमांकाचं वाक्य, वी कॅन गो वेअर यू लाईक टू लिव्ह. वी कॅन गो, आपण आम्ही जाऊ शकतो. वी कॅन गो, आम्ही जाऊ शकतो. इथं वेअर आहे कंजक्शन म्हणून वेअरनेच प्रश्न विचार, कोठे जाऊ शकतो? वेअर. तर उत्तर येतं वेअर यू लाईक टू लिव्ह. तुला जिथं राहायला आवडेल तेथे जाऊ शकतो, तुला जेथे आवडेल तिथं जाऊ शकतो. म्हणजे वेअरने आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर उत्तर मिळतंय, तो सबऑर्डिनेट क्लॉज उत्तर मिळतंय. आणि म्हणून हे आहे ॲडव्हर्ब क्लॉज. ॲडव्हर्ब क्लॉज. आणि अगदी ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार सांगायचा म्हटलं तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ठिकाणाचा बोध होता. झालं. तर अशा रीतीनं हा 10, 11, 12 क्रमांकाचं हे सेंटेन्स जे आहे हे सुद्धा आपण सोडवलं. याच्यानंतर पुढे बघा, याच्यानंतर पुढचं काय आहे, कोणत्या प्रकारचं. ही एक्सप्लेन्स हाऊ इट वर्क्स वेल. ही एक्सप्लेन्स हाऊ इट वर्क्स वेल, म्हणजेच इथं आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज सापडले. हाऊ कंजंक्शन आणि पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज. याच्यानंतर 14व्या क्रमांकात ही एक्सप्लेन्स काय, द वे हाऊ इट वर्क्स वेल, इथं सुद्धा सेम कंजंक्शन. थर्ड सेंटेन्स 15 सेंटेन्स, ही बायज इट ॲज, ही बायज इट ॲज वर्क्स वेल. सेम टू सेम सगळीकडे सबऑर्डिनेट क्लॉज दिसते. मग हे सेम टू सेम सगळे एकाच प्रकारचे सबऑर्डिनेट क्लॉज आहे का? अजिबात नाही. इकडून सुरुवात करूया, याला पाहूया आपण, हा नाउन क्लॉज आहे का? ही बायज इट, त्यानं ते खरेदी केल्या, त्यानं ते खरेदी करतो. बर, पुढं काय, ॲज वर्क्स वेल, चांगलं काम करत असेल. ही बायज इट, तो ते खरेदी करतो. ॲज वर्क्स वेल, चांगलं काम करत असेल तर. म्हणजे इथं काय पा, ही बायज इट, तो खरेदी करतो. वाय, चांगलं काम करत असेल तर, चांगलं काम करत असेल. म्हणजे इथं वायचं उत्तर मिळालंय आपल्याला. ॲडव्हर्ब, कायचं उत्तर नाही. ही बायज इट, तो ते खरेदी करतोय. आपण विचारलं काय, नाही. काय खरेदी करतो हे दिले का? नाही. तर ते चांगलं काम करतो म्हणून खरेदी करतो, अशा रीतीने कारण दिलेलं आहे. म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज आलं आपल्याला, ॲडव्हर्ब क्लॉज. आता सेकंडला बघू, 14. ही एक्सप्लेन्स द वे हाऊ इट वर्क्स वेल. या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर इथं द वे नाउन आलंय, बाकी सोडून द्या, नाउन आलंय. या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारं सबऑर्डिनेट क्लॉज सापडते आपल्याला. आणि म्हणून याचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. चला, तिसरं 13व्या क्रमांकाचं, ही एक्सप्लेन्स हाऊ इट वर्क्स. ही एक्सप्लेन्स त्याने स्पष्टीकरण दिलं. काय, कशाचं स्पष्टीकरण दिलं? काय स्पष्टीकरण दिलंय? हाऊ इट वर्क्स वेल, ते कसं चांगलं काम करतं.
काय स्पष्टीकरण दिलंय तर ते कसं चांगलं काम करतं, कायचं उत्तर मिळालं. कायचं उत्तर मिळालं म्हणजे आपल्याला उत्तर सापडलं नाउन क्लॉज. हा झाला नाउन क्लॉज, हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज. चला अशा रीतीने किती सोपं आहे. कायने उत्तर मिळालं सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन सापडले आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि इथं वेन वेअर वाय आणि हाऊने उत्तर मिळतंय सबऑर्डिनेट क्लॉज हे उत्तर मिळतंय तर तो झाला ॲडव्हर्ब क्लॉज. चला तर अशा रीतीनं याच्यानंतर पुढचं वाक्य सोडव. बर पुढचं वाक्य तुम्ही सोडवायचं. पॉज करा, वाक्य सोडवा आणि तुमचं बरोबर आलंय का पहा. आय नो वाय ही वर्क हार्ड. आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज सापडला. वाय ही वर्क हार्ड. 17व्या वाक्यामध्ये आय नो द रिझन वाय ही वर्क हार्ड. 18वं ही पास्ड बिकॉज ही वर्क हार्ड. बर पाहूया आपण वाय ही वर्क हार्ड. पहिल्या वाक्यातलं सबऑर्डिनेट क्लॉज, दुसऱ्या वाक्यातलं सेम आहे वाय ही वर्क हार्ड सेम. तिसऱ्या वाक्यामध्ये बिकॉज ही वर्क हार्ड एक शब्द सोडता सेमच दिसतंय. मग आता बघ हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे 16व्या क्रमांकाचं. आय नो पहिल्यांदा नो जर आलं ना तर आधी नाउन क्लॉज आहे का चेक करायचं. बस आधी नाउन क्लॉज आहे. आय नो मला माहित आहे. काय माहिती आहे तुला? वाट काय माहिती आहे तर उत्तर काय येतंय वाय ही वर्क हार्ड. तो काय एवढं परिश्रम घेतोय? वाय ही वर्क हार्ड 24 तास का लेक्चर रेकॉर्ड करतोय, का पाठवतोय? कारण अखंड महाराष्ट्रातले माझे शिक्षक बंधू आणि भगिनी टीईटीची तयारी करतात. गेले कित्येक वर्षापासून विश्वास गमावलेल्या माझ्या बांधवांमध्ये भगिनींमध्ये विश्वास निर्माण झालाय की मी यशस्वी होईल. जर असं असेल एवढ्या विश्वासानं ते काम करत असेल तर त्यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन करणं माझं काम आहे. वाय ही वर्क हार्ड. आय नो कायने उत्तर मिळालं. कायने उत्तर जर मिळतंय तर तो झाला नाउन क्लॉज. तो झाला नाउन क्लॉज. आता पुढे पाहूया. वाय ही वर्क हार्ड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर द रिझन नाउन आहे, नाम आलंय. आता आम्ही तर डोळे झाकूनच लिहिणार आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. याच्यानंतर तिसरं सेंटेन्स बघा. ही पास्ड बिकॉज ही वर्क हार्ड. पा ही पास आपण याला नाउन क्लॉज आहे का म्हणून चेक करू. ही पास काय तो पास झाला. काय कळतंय का? नाही कळत. उत्तरी मिळतंय का? कारण तो खूप कष्ट करत होता. कारण त्यानं खूप कष्ट केलं. मिळतंय का? कायचं उत्तर मिळत नाही. या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आहे का? नाउन बी नाही म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज बी नाही. आता राहिलं ही पास. पाहूया मग आपण वेन वेअर वाय आणि हाऊने प्रश्न आहे. इथं बिकॉज आलाय म्हणल्यानंतर डोळे झाकून पहिल्यांदाच वायने प्रश्न विचारायचं. वायने प्रश्न विचार. ही पास तो पास झाला. कारण काय? वाय ही वर्क हार्ड. त्यानं खूप कष्ट केलं. त्यानं खूप कष्ट केलं म्हणून पास झालाय. कारण दिलं इथं ॲडव्हर्ब क्लॉज मिळाला आपल्याला. तर अशा रीतीनं आपण 18 एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे कुठल्या तुम्हाला एका पुस्तकामध्ये कुठल्या तुम्हाला एका लेक्चरमध्ये सापडायचे नाही. मी असे कन्फ्युजन करणारे सर्व वाक्य कलेक्ट केले की माझ्या सगळ्या विद्यार्थी बंधू भगिनींना असे फसवे प्रश्न आले तरीही ते फसले नाही पाहिजे. यासाठी आपण हे 18 वाक्य सोडले. माझा विश्वास आहे की आपला हा जो क्लास टॉपिक पाहिला तुम्हाला तो चांगला समजलाय. समजल्यानंतर आपण हे वाक्य सोडले. सोडवत असताना तुम्हाला सुद्धा हे वाक्य सोडवता येत होते. जरी कन्फ्युजनचे जरी सगळीकडे सारखेच वाटत होते तरीही तुम्ही एकदा प्रॅक्टिस केल्यानंतर ते परफेक्ट शिकलात याचा मलाही आनंद आहे. चला तर क्लास संपला असं जाहीर करून पुढच्या भागाला पुढच्या वेळेस सुरुवात करू. आजच्या भागामध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.